लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी पूर्वीपासूनच भारताची बांधिलकी असल्याचं G7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। अनेक देशांमधले बहुराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी खुलेपणा, लोकशाही, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या चतुर्सूत्रीचा उपयोग करायला हवा, पंतप्रधानांचं जागतिक समुदायाला आवाहन। इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट बेंजामिन नेतन्याहू यांची तब्बल 12 वर्षांची कारकीर्द संपुष्टात। राज्यातल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य टिकवून त्यांचं टप्प्याटप्प्यानं संवर्धन करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। राज्यात काल दिवसभरात 10,442 नवे कोरोना रुग्ण तर 483 रुग्णांचा मृत्यू, 7,504 रुग्ण उपचारानंतर बरे। कोरोना संक्रमणाचा दर आणि रुग्णसंख्या घटल्यानं राज्यातल्या 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल। आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविच विजेता, अंतिम सामन्यात स्टेफनोस सिस्तिपासचा केला पराभव। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी सुमित जगदाळे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी पूर्वीपासूनच भारताची बांधिलकी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सांगता समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना केलं। काल ओपन सोसायटीज अँड ओपन इकॉनॉमीज या सत्रात त्यांचं भाषण झालं। मुक्त समाज व्यवस्था अनेक प्रकारचे ताणतणाव निर्माण करते असं बऱ्याच जणांना वाटतं, म्हणून सायबर स्पेस हे क्षेत्र लोकशाहीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वापरलं जावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पर्यावरणातला बदल आपण सगळे पाहतोच आहोत। पृथ्वीचं वातावरण, जैवविविधता आणि सागर संपत्ती विकसित आणि चंगळवादी देशांकडून सांभाळली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच या प्रश्नावर जागतिक स्तरावर एकात्मिक कृती करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। त्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। अनेक देशांमधले बहुस्तरीय संबंध दृढ करण्यासाठी खुलेपणा, लोकशाही, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या चतुर्सूत्रीचा आपण उपयोग करायला हवा असं पंतप्रधान म्हणाले। या परिषदेत पंतप्रधानांनी अधिक उत्तम जीवनमान, परस्पर सहकार्य आणि निसर्गस्नेही वातावरण या मुद्द्यांवर भर दिला असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव P. हरीश यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। संयुक्त राष्ट्रांच्या एका उच्चस्तरीय संवादात वाळवंटीकरण, जमिनीचा ऱ्हास आणि दुष्काळ या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधन करणार आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनाच्या 14व्या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन सत्रात संबोधन करतील। हे संमेलन वाळवंटीकरणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलं आहे। या चर्चात्मक वाळवंटीकरण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात संयुक्त राष्ट्रांची कृती योजना आखण्यात येईल। हवामान बदल आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी भूमीशी निगडीत उपाय आणि योजनांबाबत तातडीनं कारवाई करण्याविषयीची चर्चा अपेक्षित आहे। इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या निवडीला काल इस्रायलच्या संसदेत मान्यता देण्यात आली। नवीन सरकारच्या बाजूने 60 तर विरोधात 59 मतं पडली। 59 वर्षीय बेनेट यांनी यापूर्वी इस्रायलच्या संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता। त्यांच्या मंत्रिमंडळात 9 महिलांसह 27 मंत्री असून अरब मुस्लिम पार्टी प्रथमच सरकारमध्ये सहभागी झाली आहे। 8 राजकीय पक्षांच्या युतीतील सामंजस्यानुसार बेनेट सप्टेंबर 2023 पर्यंत पंतप्रधानपदी राहतील, तर त्यानंतर रॅचिड पंतप्रधान होतील। या सत्तांतरामुळे बेंजामिन नेतन्याहू यांची तब्बल 12 वर्षांची कारकीर्द समाप्त झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक नेत्यांनी बेनेट यांना शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातल्या गड किल्ल्यांचं पावित्र्य टिकवून त्यांचं टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार पावलं टाकत आहे, अशी माहिती राज्यातल्या 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना दिली। राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धक आणि गिर्यारोहकांनी आपल्या सूचना आणि प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातल्या संकल्प कक्षाकडे त्वरित पाठवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। किल्ले संवर्धनाच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढे येऊन कामाला सुरुवात करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले।
दुर्ग संवर्धनातल्या अडचणींवर मार्ग काढून पुढे जाण्यासंदर्भात या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा. राज्य शासन यामध्ये संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. गड किल्ल्यांचं पावित्र्य जपत त्यांच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता हे काम करायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गड किल्ल्यांचं टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा विचार असून पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड आणि राजगड या किल्ल्यांचं संवर्धन केलं जाईल. राज्य सरकारनं या किल्ल्यांचं अधिग्रहण करावं. पर्यटन, पुरातत्व आणि वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा. दुर्ग संवर्धन खातं सुरू करावं. किल्ल्यांसाठी सहाय्यता निधी सुरू करावा. अशा अनेक सूचना दुर्गप्रेमींनी केल्या. देशानं काल कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या 148व्या दिवशी 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. काल 34,84,239 लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत देशात 25,31,95,048 जणांना लसीच्या मात्रा दिल्या गेल्या आहेत. 59 लाखापेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, तर 88 लाखाहून जास्त फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजेच आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 18 ते 44 वयोगटातल्या 4 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. यातल्या 6 लाखाहून जास्त लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्राही देण्यात आली आहे. 45 ते 60 या वयोगटात 1 कोटीहून जास्त लाभार्थ्यांचं तर 60 वर्षांवरील 1,98 लाखाहून जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 26 कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा पुरवण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 1,53 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यासाठी उपलब्ध आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची स्थिती. देशभरात गेल्या 24 तासात 80,834 एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सलग 6व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 1,32,062 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 3,303 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्या 10,26,159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 2,80,00,000 अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दरही 95.26% पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर राज्यामध्ये काल दिवसभरात 10,442 एवढे नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 483 रुग्णांचा मृत्यू झाला. 7,504 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.44% इतकं झालं आहे. राज्यात सध्या 1,55,558 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कालच्या 483 मृत्यूंव्यतिरिक्त एका आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या मृत्यूची नोंद कोविड पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. अशा 2,288 मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूसंख्या 1,11,104 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 59,08,992 कोरोनाची लागण झालेली असून यापैकी 56,39,271 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संक्रमणाचा दर आणि रुग्णसंख्या घटल्यानं राज्यातल्या 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत. मात्र गर्दी टाळण्यासाठी मुंबईतले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यांच्या 5 स्तरीय विभागणीनुसार ठाणे शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले असून दुकानं नियमित सुरू राहतील. मात्र ठाणे ग्रामीणमध्ये 3ऱ्या स्तरातले नियम लागू राहतील. पुणे शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, अमरावती या विभागात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद विभागात हिंगोली, परभणी, जालना, लातूर, नांदेड, तर उर्वरित महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पालघर, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यातले सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून आजपासून शैक्षणिक तासिकांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं दिली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 या कालावधीत सह्याद्री वाहिनीवरील बातमीपत्रांच्या वेळा वगळता हे प्रसारण करण्यात येईल. दर दिवशी 5 तास इयत्तानिहाय तासिकांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 10वी मराठी तसंच इंग्रजी माध्यम आणि 12वीच्या तीनही शाखांच्या तासिकांचं प्रक्षेपण सुरू करण्यात येईल. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचं प्रक्षेपण देखील लवकर सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर बघता येईल. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अर्थात NICच्या ईमेल प्रणालीत कोणताही दोष नसून ती पूर्णतः सुरक्षित आहे. या प्रणालीतून कोणतीही माहिती बाहेर जात नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशी माहिती बाहेर जात असल्याचा दावा एअर इंडिया, बिग बास्केट आणि डोमिनोज यांसारख्या काही कंपन्यांनी केला होता, पण त्यात काही अर्थ नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. एक्सटर्नल पोर्टल्सवरून माहिती फुटली तरी सरकारी ईमेल सेवा वापरणाऱ्यांवर त्याचा परिणाम होत नाही. NIC ईमेल प्रणालीनं त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक खबरदारी घेतली आहे असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारताची भारोत्तोलक मीराबाई चानू ही महिलांच्या 49 किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. जागतिक मानांकन गुणांच्या आधारे मीराबाई पात्र ठरली असल्याचं आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन संघटनेनं म्हटलं आहे. 49 किलो वजनी गटात मीराबाई जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. संघटनेच्या नियमानुसार 14 प्रकाराच्या वजन गटांपैकी अव्वल 8 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. यावर्षीची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं जिंकली आहे. अंतिम सामन्यात त्यानं ग्रीसच्या स्टीफनोस सिस्तीपासवर 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या जोकोविचनं हे 19वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. 4ही ग्रँड स्लॅम विजेतेपदं दोनदा जिंकणारा जोकोविच गेल्या 52 वर्षातला पहिला खेळाडू ठरला आहे. पहिले 2 सेट 6-7, 2-6 असे गमावल्यानंतरही जोकोविचनं जिगरबाज खेळी करत पुढचे 3ही सेट जिंकले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. जोकोविचचं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील हे दुसरं अजिंक्यपद आहे. पहिले 2 सेट हरल्यानंतरही या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आणि आता हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं आज उसंत घेतली. मात्र नांदेडमध्ये काल रात्री अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही हलका पाऊस सुरूच होता. या पावसामुळे रात्री 11 ते पहाटे 2 पर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची रिपरिप सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस पडतो आहे. सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या YouTube चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडललाही जरूर फॉलो करा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी पूर्वीपासूनच भारताची बांधिलकी असल्याचं G7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनेक देशांमधले बहुराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी खुलेपणा, लोकशाही, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या चतुर्सूत्रीचा उपयोग करायला हवा. पंतप्रधानांचं जागतिक समुदायाला आवाहन. इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट बेंजामिन नेत्यानाहू यांची तब्बल 12 वर्षांची कारकीर्द संपुष्टात. राज्यातल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य टिकवून त्यांचं टप्प्याटप्प्यानं संवर्धन करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यात काल दिवसभरात 10,442 नवे कोरोना रुग्ण तर 483 रुग्णांचा मृत्यू. 7,504 रुग्ण उपचारानंतर बरे. कोरोना संक्रमणाचा दर आणि रुग्णसंख्या घटल्यानं राज्यातल्या 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच विजेता. अंतिम सामन्यात स्टीफनोस सिस्तीपासचा केला पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. पात्र नागरिकांनी अवश्य लसीकरण करून घ्या. नमस्कार.